बऱ्याच वेळाने भैरूला शुद्ध आली. डोळे किलकिले करत त्यांनी समोर बघितलं. त्याच्यासमोर चिंताग्रस्त चेहरा घेऊन त्याची आई बसली होती. भैरूच्या डोक्यात वेदनांचा आगडोंब उसळलेला होता. घणाचे घाव डोक्यात पडावेत तशा वेदना त्याला जाणवत होत्या. त्यांनी डोळे उघडलेले अनुसयानं बघितलं. तिला आनंद झाला. भैरू शुद्धीवर आला आणि अनुसयाचा चेहरा हास्याने टवटवला. ती भैरूच्या तोंडावरनं हात फिरवत म्हणाली, देवा गजानना, लाख उपकार झालं तुझं. आला माझा भैरू शुद्धीवर आला. भैरूच्या डोक्याची जखम बांधलेली होती. भैरूचा हात नकळत तिकडे गेला. भैरू, लय दुखतंय का रे डोकं? फार जोरानं मारलं ना त्या मुडद्याने? आईची ममता बोलत होती. भैरू भानावर आला होता. आईचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यापुढे खिंडीत घडलेला प्रसंग उभा राहिला. भैरू ताडकन उठला आणि नकळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, मैना? मैना कुठं आहे? तिला काय झालं नाही ना? मी त्या हरामखोराला सोडणार नाही. भैरू संतापानं बोलला खरा, पण त्याच्या मस्तकात वेदनेची तडक एकदम उठली. डोक्याला हात लावून तो आईकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहायला लागला. भैरू शुद्धीवर आलेला बघून मैनासुद्धा खुश झाली होती. शुद्धीवर येताच भैरूने तिचं नाव पहिल्यांदा घेतलं, तिची चौकशी केली. आपल्याविषयी त्याच्या मनात असलेली काळजी बघून मैना सुखावली. तिला तर स्वर्ग 2 बोटं उरला. भैरूने विचारलेल्या प्रश्नांना अनुसयानं उत्तर दिलं. भैरू, पडून राहा बाबा, जखम मोठी आहे, आत्ताच औषध लावलंय. आणि मैना एकदम ठीक आहे, काय काळजी करू नका. अरे उलट ती होती म्हणून तुझा जीव वाचलाय. पोरीनं मारदावानी गाडी दामटली आणि तुला त्या दरोडेखोरांच्या तावडीतून वाचवलं. काय सांगते आई? मैनानी मला हितवर आणलोय? वय माझ्या राजा. अगं मग ती हाय कुठं? अरे ही काय इथं बसली ती? मैना थोडी पुढे सरकली. भैरूने तिच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. शिरपती बाबांनी मोठ्या विश्वासानं मैनाला आपल्यासोबत पाठवलं. आपण तिला सुखरूप घरी पोचवू, तिचं रक्षण करू, असा त्यांना विश्वास होता. पण आपण तिचं रक्षण करण्याऐवजी तिनेच आपलं रक्षण केलं. दरोडेखोरांच्या तावडीतून आपल्याला वाचवून ती इथपर्यंत घेऊन आली. त्याला मैनाचा आदर वाटायला लागला. त्याला गदगदूनच आलं. अशी मर्दानी मैना आपल्यावर जीव ओवाळून टाकते, या भावनेनं त्याच्या चेहऱ्यावर अभिमानाची छटा तरळली. भैरू, बरं वाटतंय ना आता? मैनाने गोड मधाळ आवाजात भैरूला विचारलं. तिचा तो अमृतस्पर्शी आवाज ऐकून भैरूच्या वेदना कुठच्या कुठे पळाल्या. वय, मला आता बरं वाटतंय. मैना, तुझं आभार कसं मानू गं? तुझ्यामुळं मी. मैनाने त्याचं वाक्य मध्येच तोडलं आणि म्हणाली, आभार पारख्याचे मानायचे असतात भैरू, आपल्या माणसाचे नाही. हां, हे मात्र खरं आहे बरं का भैरू. अरे मैना काय आपल्याला परकी आहे का? अनुसयानं मैनाची पाठराखण केली. त्यांचं बोलणं सुरू होतं तेवढ्या शिरपती घाईगडबडीत घरात आला. मैनाला तिथे बसलेली बघून तो मोठ्या तणावातून मोकळा झाला. त्याची मैना सुखरूप होती. त्याच्यातल्या बापाने सुटकेचा सुस्कारा सोडला. पण भैरूची ती अवस्था बघून मात्र तो हेलावून गेला. कातर स्वरात त्यांनी मैनाला विचारलं, मैना काय झालं गं? बाबांना तिथे बघून मैनाला बरं वाटलं. त्यांच्या मागोमाग ते सुद्धा त्याच खिंडीतून येणार असल्यानं ती काळजीत होती. एकतर दरोडेखोरांच्या तावडीतून भैरव आणि ती सुटलेली होती. शिकार हातातून निसटल्यानं दरोडेखोर अधिक चावताळलेले असणार आणि त्यात बाबा एकटेच गाडी घेऊन येणार. त्यांना दरोडेखोरांनी अडवलं तर? या विचाराने तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. पण शिरपतीला समोर बघून ती सगळं विसरली. शिरपतीजवळ जाऊन मैनानं त्याला शांत करत म्हटलं, बाबा घाबरू नका, काय नाही झालं. खिंडीत दरोडेखोरांनी हल्ला केला होता, पण वाचलो आम्ही. भैरूच्या डोक्याला मार लागलाय. मैनाने बापाला इत्यंभूत घटना सांगितली. शिरपतीला तिचा अभिमान वाटला. तिच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवत तो म्हणाला, शोभती बरं का माझी पोरगी, मला तुझा लय अभिमान वाटतोय. शिरपती मग भैरूकडे वळला. त्याची चौकशी करत म्हणाला, भैरू, तू कसा आहेस बाबा? माझ्यामुळं झालं का नाही हे समज? मी मैनाला तुझ्याबरोबर धाडलं नसतं तर तू लवकर घरी आला असता.
तुला असं जखमी व्हायला लागलं नसतं. अहो हे काय बोलताय बाबा. उलट मैना नसती तर माझं काय खरं नव्हतं, मी घरी पोचलोच नसतो. मैनामुळं वाचलो आहे मी, आणि मी जखमी असलो ना तरी मी ठणठणीत आहे बरं का. भैरूच्या या खुलाशानं शिरपती सुखावला. थोडा वेळ तो विचारपूस करत बसला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर म्हणाला, बरं आता आम्ही निघू का घरी? अजून दिवाबत्ती पण नाही केली घराला. समजा काम बी तसंच पडलं आहे. गाडी सोडून मी तडक इकडं आलो आहे. घरी जायला पाहिजे. मैना आवर बरं. शिरपती उठून निघाला. मैनाही निघाली. शिरपतीने खंडूला म्हटलं, बरं खंडबा, उद्या सकाळी मारतो मी चक्कर. अरे असं काय करतोय शिरपा तू? अरे आता इथून जेवूनच जायचं आहे. खंडूनं शिरपतीला जेवणाचा आग्रह केला. अरे नाही नको बाबा, मला घरी गेलं पाहिजे. आता तुझं घर काय लई लांब आहे का इथनं? स्वयंपाक तयार आहे, फक्त वाढायचं आणि खायचं. आणि त्यात कसं आहे, मैना घरी गेलेलं नाही. ती आल्यापासून इथंच बसली. भैरूची काळजी घेते. अनसोयाला स्वयंपाकात मदत बी केली तिने. हेच असंच चाललं आहे तिचं. मग आता मला सांग, घरी तुम्हाला कोणी स्वयंपाक करून ठेवला आहे का? आता तुम्ही इथनं जाणार, मग मैना बनवणार, मग तुम्ही जेवणार. त्याच्यापेक्षा इथं 4 घास खाऊन जाणार. नाहीतरी तू तसं जेवायला आमच्या घरी आलाच नसता कधी. खंडू जगताप शिरपतीला आग्रह करत होताच त्यात अनुसयाही शिरपतीला म्हणाली, अहो जावा की जेवून इथंच. माझ्या पोराला संकटातून अगदी सही सलामत घेऊन आली तुमची लेक, आणि मी तुम्हाला उपाशीपोटी जाऊ दिलं नाही. अनुसयाच्या आग्रहाला शिरपतीला नाही म्हणता येईना. दोघांच्या आग्रहाचा मान राखत शिरपती आणि मैना जेवायला थांबले. अनुसयाने आणि मैनाने ताटं मांडली. भैरू, खंडू, शिरपती पंगत धरून बसले. आई मला थोडंच वाढ बरं का. भैरू आईला म्हणाला तशी मैना त्याच्याजवळ आली. तिने बळेच त्याच्या ताटात भरपूर वाढलं आणि म्हणाली, कमी खाऊन कसं जमन भैरू? अर्ध्या पोटी औषध घातल्यावर ते लागू पडन का? दुखण्यातून बरं लवकर व्हायचं आहे ना, मग भरपूर खायचं, ताकद वाढली पाहिजे. पैलवानाने बारीक पोरासारखं खाऊन जमतंय वे. मैनानं अधिकारवाणीनं भैरूला समजावलं. तसा तो वाढलेलं ताट घेऊन गपगुमान जेवायला लागला. भैरू आढेवेढे न घेता जेवायला लागला. हे बघून अनुसया चकित झाली. हसत हसत म्हणाली, आता ग बाया, म्या कधी बळजुरीनं वाढलं तर खात बी नाही, आणि आता मैनाने थोडा दम नाही दिला तर लगे भैरू तयार. आकृत म्हणाव काय म्हणावे. अनुसयाच्या या उद्गाराने सगळे मनापासनं हसायला लागले. भैरू तर गोरामोरा झाला, आणि मैना तर अशी लाजली की बस. खेडीमेळीच्या वातावरणात जेवणं चालली होती. भैरू आणि मैनाचं वागणं खंडूच्या नजरेत आलं. दोघेही एकमेकांना अनुरूप आहेत हे त्याला ठाम पटलं. त्याच्या मनात एक विचार आला. त्यांनी लगेच शिरपतीला विचारलं, शिरपती एक विचारू का? अरे विचार की. औंदा मैनाचं लगीन करायचा विचार आहे का तुझा? हा चाललंय तसं खरं. चांगलं स्थळ गावलं ना देतो बार उडवून. पण हे तू काय विचारून राहिला? अरे माझ्या मनात एक स्थळ आहे, सुचवू का तुला? अरे सुचव की. तू काय वाईट चिंतणार आहे का मैनाचं? खंडू कुठलं स्थळ सुचवतोय या विचारानं मैना धास्तावली. तिच्या मनात भैरू होता. बापाच्या बोलण्यानं भैरूसुद्धा लटपटला. बाबा भलतंच स्थळ सुचवून मोकळा व्हायचा, आणि ते स्थळ शिरपतीला पटलं का झाला का बट्ट्याबळ सगळा. मैनाची आणि आपली झालीच मग ताटातूट. भैरू कावरा बावरा झाला. तो त्यांचं बोलणं कान देऊन ऐकायला लागला. शिरपा, स्थळ तसं जवळच आहे बघ. अरे कोणाचं आहे ते तर सांग. नाही मानायचं नाही ना तू? अरे बाबा तू आधी स्थळ तर सांग, मग बघू की. नाही तुला स्थळ आवडेल असंच आहे म्हणा. नवरा बी द्याख नाही, तुझ्या मैनेला शोभल बी, आणि तिला बी आवडन. अरे तू बोल ना पाटापाटा, का उगा पाल लावले. मी काय म्हणतो शिरपा, तुझी मैना माझ्या भैरूला देतो का? दोघांचा जोडा छान शोभल बघ. खंडू जगतापाच्या अचानकपणे टाकलेल्या प्रस्तावानं भैरू आणि मैना हरखून गेले. त्यांचे काळवंडलेले चेहरे उजळले. आनंद त्यांच्या तनामनात थुई थुई नाचायला लागला. अनुसयानं ते निहाळलं. ती शिरपतीला म्हणाली, मला बिजवाडा लय झाक वाटतोय बघा. अहो अशी सुंदर सुनमेळा या मागच्या जन्मीचं पुण्य लागतंय. मैनाचे बाबा, आता तुम्ही नाही म्हणू नका. माझ्या भैरूला मैना द्या. अहो दोघांचे चेहरे बघा की कसे खुलले. ही सोयरी दोघांना भी मान्य आहे, मग आपण का नाही मानायचं?
मी तर मैनाला पोटच्या पोरीसारखी सांभाळीन बघा. दोघांच्या या प्रस्तावानं शिरपतीही खुश झाला. भैरूसारखा जावई मिळणं खरंच भाग्याचं होतं. खंडू आणि अनुसया दोघंही मनानं खूप चांगले होते. त्यांच्याकडे मैना अगदी सुखात राहील असं त्याच्या मनाने त्याला कौल दिला. त्यात मैना गाव सोडून दूर जाणार नव्हती. सगळा सांगोपांग विचार करून शिरपती म्हणाला, अगदी माझ्या मनातलं बोलला खंडबा. दिली माझी मैना तुझ्या भैरूला. म्हणजे कसं, माझी मैना गावातच राहीन. माझी काळजी तिला राहणार नाही आणि तिची काळजी मला राहणार नाही. मग करायचं का पक्क? हा पक्क. पण पहिल्यांदा हे मैनाला आणि भैरूला मान्य आहे का ते बघा. नाही तर त्यांना पसंत नसताना उगाच बळजुरीनं हे लग्नाचं लोडणं त्यांच्या गाळ्यात पाडाय नको. आता त्यांना समक्ष विचारू की, काय भैरू, तुला आहे का मैना पसंत? आणि मैना तू बी सांगून टाक, तुला आमचा भैरू पसंत आहे का? अगदी बिंदास बोला बरं का. मैनाला विचारताच मैना लाजून आत पळाली तसे सगळे हसायला लागले. भैरू मात्र खाली मान घालून म्हणाला, आता मी काय तुमच्या मोर आहे वय? तुम्ही कराल ते मान्य आहे की. भैरू आणि मैनाचा लग्नाला होकार होताच आता दोघांचं लग्न पक्क करण्याचा विचार खंडू आणि शिरपतीनं केला. शिरपती, या आठवड्यात चांगला मुहूर्त बघून साखरपुडा उरकून घेऊ आणि लगीन अक्षय तृतीयेला करून टाकू. चालेल की. मी तवर लग्नाची जुळवाजुळव करतो, भाऊबांधांची बैठक घेतो, त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो. मग आपण ठरवू लगे साखरपुड्याची तारीख. ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊन दे. मैनाचं आणि भैरूचं लग्न एकदाचं जमलं. समाजापुढे आता फक्त मान्यतेसाठी ते उरकायचं होतं. आत्तापर्यंत संकटानं ग्रासलेलं घर सुखाच्या या एका शिडकाव्यानं आनंदात न्हावून निघालं. दुःखाच्या दलदलीत सुखाची कमळं अखेर फुलली. या सगळ्या गप्पा जेवता जेवता चालल्या होत्या. समाधानानं तृप्त झालेल्या मैनाच्या मनात मात्र तिच्या विघ्नसंतोषी नशिबाचे विचार यायला लागले. हे सगळं सुख दैवाला बघवल का पुन्हा झुंजण्याचा नवा डाव नशिबाने आपल्यापुढे मांडून ठेवलेला असेल? पण मनातले हे अमंगळ विचार झटकून टाकत ती सगळ्यांच्याबरोबर हसत लाजत जेवायला लागली. भले सकाळी सकाळी दादू पाटील गावात आले. गावात आल्या आल्या पहिल्यांदा गणपतीच्या मंदिरात गेले. गणपतीचं अगदी मनोभावे दर्शन घेतलं. बाहेर आले. समोर जगतापांची आळी. त्या आळीतून ते निघाले. पाटलांचा गावात आदरयुक्त दरारा होता. त्यांच्यासमोर आलेला प्रत्येकजण त्यांना नमस्कार करायचा. आळीमधून चालता चालता पाटील असे अनेक नमस्कार स्वीकारत निघाले. पाटील जाधवांच्या आळीला आले. जाधव आळीत आज ते शिरपतीच्या घरी जायचा निश्चय करून निघाले होते. जगताप आळीपासून जवळच शिरपत जाधवाचं घर. आज शिरपतीकडे भुजंगाच्या लग्नाचा विषय काढायचा, मैनाला लग्नासाठी मागणी घालायची असा त्यांच्या मनात उद्देश होता. शिरपती बाहेर अंगणातच होता. रस्त्यानं चाललेल्या दादू पाटलांना त्यांनी रामराम घातला. पाटील रामराम. राम राम शिरपती. पाटील, आज सकाळी सकाळी इकडं कुठं? अरे गणपतीच्या पाया पडायला आलतो. मग म्हणलं मारूया फेरफाटका गावातून, तेवढंच पाय मोकळं होतीन. बोलता बोलता पाटील शिरपतीच्या अंगणात आले. शिरपती मग त्यांना आग्रहानं म्हणाला, या ना पाटील, घरात बसू, जरा चहा पाणी घेऊ. अरे नाही नको, पुन्हा येईल कवा तरी. पाटील, या हो, आम्हा गरीबा घरचा चहा घ्या. असं म्हणतो का? मग होऊन दे तुझ्या मनासारखं. दादू पाटलांनी मनातले विचार उघड न करता शिरपतीला घोळात घेतला. शिरपतीनेच आग्रह करून त्यांना घरात नेलं. ओसरीवर पाटलांना बसायला त्यांनी घोंगडी अंथरली. पाटील त्याच्यावर बसले. मैना स्वयंपाकघरात काहीतरी करत होती. तिला शिरपतीने आवाज दिला, मैना. काय बाबा? अगं पट शिरी चहा कर. आता तर घेतला की तुम्ही, सारखा सारखा चहा पिणं चांगलं नाही. मैना, झालं का तुझं रामायण सुरू? का काही चुकीचं बोलती का मी? अगं जरा ऐकून घे ना पोरी. बाहेर पाटील बाबा आलेत म्हणून म्हणलं चहा कर. अगं बाय, असं झालं वे? मला वाटलं तुम्हालाच पाहिजे काय. ठेवते ना चहा, आत्ता करते की फार्मास. मैनाचा मंजूळ आवाज पाटलांच्या कानात गुंजला. तेवढ्या डोक्यावरचा पदर सावरत मैना ओसरीवर आली. पाटलांना आणि शिरपतीला तिने वाकून नमस्कार केला. पाटलांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. औक्षवंत हो पोरी. मैना लगेच आत गेली. पाटील तिच्याकडे बघतच राहिले. शिरपतीची मैना खरंच सोनं आहे, सोनं. पाटलांच्या मनाने मैनाला पसंत केलं.
भुजंगाची आवड आणि निवड योग्यच होती. मोठ्या माणसांचा आदर करणं तिच्या अंगी बाणवलं होतं. तिच्या नमस्कार करण्यातनं पाटलांना ते जाणवलं. चांगल्या संस्कारात ती वाढल्याचं जाणवत होतं. भुजंगाला मैना का आवडली हे कोडंही दादू पाटलांना पटकन उमगलं. मैना दिसायला लाखात एक होती. घरात शेतात कामाला वाघीण होती, शिवाय स्वभावानं नम्र. आपल्या पाटील घराण्याला अशीच सून पाहिजे, पाटलांचा निश्चय पक्का झाला. शिरपतीकडून काही अडचणीचा प्रश्न नव्हता. एवढ्या मोठ्या घरात पोरगी जाणार म्हटल्यावर त्याला आनंदच होणार. पाटील मनातल्या मनात इमले रचायला लागले. दादू पाटलांना मैना खूपच आवडली. भुजंगानं त्या दिवशी कुशा पाटलाच्या पोरीला नकार दिला हे एका अर्थी बरंच झालं असं दादू पाटलांना वाटलं. दादू पाटलांनी मग वेळ न दवडता सरळ आपल्या मनातल्या मुद्द्याला हात घातला. शिरपती, तुला एक विचारू का? अहो पाटील, विचारा की. माझं तुझ्याकडे एक काम आहे. अहो सांगून बघा ना पाटील, लगेच करतो का नाही बघा. नाही पण शिरपती, काम लय नाजूक आहे. असू देव पाटील, नाजूक. हे बघा, तुम्ही सांगायचं, आम्ही ऐकायचं. तुम्ही मला जीव द्यायला सांगितला तरी एका पायावर तयार होतो का नाही बघा. नाही रे बाबा, जीव घेऊ नको मला, फक्त माझं एक काम करशील का ते सांग. अहो एकदा काय हजारदा करल हो. तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. मग तर झालं. बघा, परत शब्द फिरवशील. अहो पाटील, तुमचा शब्द मोडणं म्हणजे आमच्यासाठी पाप आहे, पाप. या जन्मी तरी तुमचा शब्द नाही मोडणार मी, फक्त तुम्ही काम सांगा. मैना आतून दोघांचा संवाद ऐकत होती. कधीच घरी न येणारे पाटील आज घरी कसे आले, तिला प्रश्न पडला होता. तिच्या मनात एक शंका बिजलीसारखी चमकून गेली. झऱ्याच्या काठावर भुजंगाच्या कोरापतीला उत्तर म्हणून आपण त्याच्या तोंडात मारली हे भुजंगानं पाटलांना सांगितलं तर नसेल ना. आणि त्याचा जाब विचारायला पाटील बाबा आले नाहीत ना. तिला काही समजे ना. त्या दोघांच्या बोलण्यातनं ती अंदाज घेत होती. पाटील कसल्या तरी कामाबद्दल बोलत होते आणि बाबा काम न ऐकता काम करण्याचा शब्द देऊन बसले होते. अगदी जीवसुद्धा देतो असंही म्हणाले. मैनाला शिरपतीच्या या स्वभावाचाच राग यायचा. शिरपती पटकन दुसऱ्याच्या कह्यात जायचा. मैना त्यांचं बोलणं ऐकत होती. चुलीवर चहा उकळत होता. पाटलांनी शिरपतीच्या डोळ्यात रोखून बघत म्हटलं, शिरपती, तुझ्या मैनेला मी माझ्या भुजंगासाठी लग्नाची मागणी घालायला आलोय. तिला सून करून घ्यायचा विचार आहे माझा. देशील का तुझी मैना माझ्या भुजंगाला? करशील का हे काम माझं? दादू पाटलाच्या या प्रश्नानं शिरपती दचकला. हे काम त्याच्या दृष्टीनं फार अवघड होतं. दादू पाटील चक्क मैनाच्या लग्नाचं विचारत होते, पण कालच खंडू जगतापला त्यांनी शब्द दिलेला होता. येत्या 1-2 दिवसात सुपारी पण फोडायची होती. भाऊबंधांच्या साक्षीनं साखरपुड्याचा कार्यक्रम करायचा असंही ठरलं होतं. आणि आज अचानक दादू पाटील भुजंगासाठी मैनाची मागणी करत होते. आता काय करायचं? शिरपती बुचकळ्यात पडला. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली. पाटलांना हो म्हणावं तर खंडू नाराज होणार, त्याहीपेक्षा मैना आणि भैरू जास्त नाराज होणार. आणि नाही म्हणावं तर दादू पाटलासारखा प्रतिष्ठित माणूस दुखावला जाणार. शिरपतीची अवस्था अभिमन्यूसारखी झाली. तो पाटलांना शब्द देऊन बसला होता. आता या चक्रव्यूहातून कसं सुटायचं त्याला समजेना. शिरपती काही बोले ना. तो फार गप्प झाला. त्याला तसं बसलेलं बघून पाटील म्हणाले, अरे शिरपती, मी काय बोललो ऐकलं ना तू? वैजी, अरे मग गप का तू? नाही, आपलं असंच. अरे नीट बोल, असा गुतत गुतत का बोलतो? नाही तसं काय नाही, पण मग आता हे पण काय लावलंय तू? शिरपती पुन्हा शांत राहिला. अरे बोल घडा, गप नको बसू. पाटील रागावणार ना. सांगते एक गोष्ट सांगू का? अरे सांग की पडदिशी. पाटील, अहो कालच खंडू जगतापाच्या भैरूशी मैनाचं लगीन ठरलंय. तसा मी त्यांना शब्द बी दिलाय. असा घोळ आहे का? सुपारी फोडली का? नाही. अन साखरपुडा? नाही तसं काय नाही झालं. काल फक्त बोलणी झाली, मुलामुलीची पसंती बी झाली. या 1-2 दिवसात साखरपुडा करायचा बेत होता. असं म्हणजे फक्त बोला चालीच झाली म्हणा ना. वै की तुमच्या दोघातच बोलणं झालं का बैठक घेतली होती?
नाही, दोघातच बोलणं झाले. अरे मग काय अडचण नाही, त्या खंडूला सांग मैना मला दादू पाटलाच्या भुजंगाला द्यायची. तो माझं नाव ऐकलं आणि गप होईन. शिरपतीला काय बोलावं ते कळेना. मैना आतून दोघांचं बोलणं ऐकत होती. पाटलाचा इरादा ऐकून ती रडवेली झाली. कालच मनासारखं घडलं होतं आणि आज लगेच सुख मृगजळासारखं लांब पळायला लागलं. ती सुखामागे धावत होती आणि दुःख तिच्या मागे धावत होतं. भैरूबरोबर लग्न होणार म्हणून ती आनंदानं धावून निघाली होती. कालपासून वेळ कसा भुरकन निघून जात होता. पण दुधात मिठाचा खडा पाडावा तसे पाटील घरी आले आणि लग्नासाठी गळ घालायला लागले. काल ठरलेलं लग्न केवळ भुजंगाच्या इच्छेखातर ते मोड म्हणत होते. बाबांनीही त्यांना आंधळेपणानं शब्द दिला होता. आता पुढे काय होणार? विचार करून करून तिचे डोळे डबडबायला लागले. कसंबसं धैर्य करून शिरपती दादू पाटलाला म्हणाला, पाटीलराव तुमचं स्थळ लाख हाती एक आहे, पण मी काल खंडूला दिलेला शब्द कसा काय मोडणार? तुम्हीच सांगा, त्याला दिलेला शब्द मोडणं योग्य होईन का? शिरपती आपलं मागणं धोडकावतोय का काय अशी शंका पाटलाला वाटायला लागली. ते गुस्स्यात म्हणाले, हे बरं आहे शिरपती तुझं, खंडूचा शब्द राख आणि माझा शब्द मोड. मग आता लय फुशारकीनं म्हणत होता तुमच्यासाठी जीव बी देतो. काय झालं त्याचं? नाही पाटील, तुम्ही राग हो नका. मला काय करावं ते सुचना बघा. तुमचं एवढं भारी स्थळ कुणाला नको आहे हो? पाटलाच्या घरात पोरीचं कल्याण होईन हे कळत नाही वय मला. अरे येड्या, पोरीच्या भल्यासाठी बाप काय काय करतात, तू एवढं भे नाही करू शकत वय? चल एकदाच स्पष्ट सांग, तुला हे मान्य आहे का नाही? तू नाही म्हणला तर मी काय जबरदस्ती करणार नाही, पण तू आपला नीट विचार करून सांग. मला तुमचं म्हणणं मान्य आहे. मान्य आहे ना? मान्य आहे ना? मग झालं. उद्याच वाड्यावर तुझ्या भाऊबंधांना घेऊन ये, सुपारी फोडून टाकू, साखरपुडा बी लगे ओरकू. अख्ख्या गावाला गाव जेवण घालतो मी. तुला काय बी तोशीष पडू देत नाही. तू काय करायचं नाही, तू फक्त तुझी मैना द्यायची. आणि मैनाला तर मी सोन्यानं मडवून टाकतो का नाही बघ. फार हळदीवाने पिवळी होईन ती. अख्ख्या गावाचं डोळं पांढरं होतीन तिचं भाग्य बघून. नाही ते समज खरं आहे तुमचं पाटील, पण हे सगळं मैनाला मान्य आहे का नाही ते विचारायला पाहिजे ना. अरे मग विचार लगेच. शिरपती आत आला. मैना एका कोपऱ्यात बसली होती. चुलीवर चहा कधीच उकळला होता, तो देण्याचंही तिला भान नव्हतं. तिची तशी इच्छाही नव्हती. पाटील तिच्या सुखाचा गळा घोटत होते. अशावेळी त्यांचं चहा देऊन स्वागत करायचं, चहा देऊन त्यांचं तोंड गोड करायचं कसं शक्य आहे? मैनाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिने बाहेरचं बोलणं ऐकलंय हे श्रीपतीने ओळखलं. त्याच्या काळजात कालवा कालव झाली. त्यांनी धीर करून मैनाला विचारलं, मैना तू ऐकलं ना समज? हां. मग काय सांगू पाटलांना? मैनानं उत्तर द्यायच्या ऐवजी बापाकडे केविलवाण्या नजरेनं पाहिलं. तिला इतका मोठा हुंदका फुटला, पण बळच रडू दाबत ती शिरपतीच्या कुशीत शिरली. शिरपती तिला शांत करायला लागला. या पेच प्रसंगातून मार्ग कसा काढायचा हा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा ठाकला. मैना रडू नग, मी पाटलाला नाही म्हणून सांगतो. शिरपती असं म्हणताच मैनाने चमकून त्याच्याकडं पाहिलं. तिच्या डोळ्यातली आसवट टपटपत होती, पण आशेची एक क्षीण किनार तिच्या डोळ्यात चमकत होती. शिरपतीने तिची मनस्थिती ओळखली. त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला आणि तो बाहेर आला. दोघं बापलेकीचं बोलणं पाटलानं खिडकीतून गुपचूप ऐकलं. ते दृश्य बघून त्यांचंही काळीज गलबललं. भुजंगापेक्षा मैनाला भैरूच अधिक पसंत असल्याचं त्यांना जाणवलं होतं. केवळ आपल्यामुळे त्यांच्या आनंदात विरजण नको या भावनेनं त्यांनी तिथून निघून जायचा विचारही केला. पण भुजंगाचा विचार मनात येताच ते थबकले. हे स्थळ जर हातचं जाऊ दिलं तर तो बिथरला असता. त्याची अवस्था अधिकच भयंकर झाली असती. शिरपती जसा स्वतःच्या मुलीच्या मनाचा विचार करतोय तसा आपणही आपल्या मुलाच्या मनाचा विचार करायला हवा. बरं वाईट काय ते दैवाला ठरवू द्या. असा वास्तव विचार करत पाटील पुन्हा घोंगडीवर येऊन बसले. शिरपती मान खाली घालून बाहेर आला. पाटलांच्या नजरेला नजर न भिडवता म्हणाला, पाटील मैना नाही म्हणते हो. म्हणजे आमचं स्थळ तुम्हाला पसंत नाही तर? नाही तसं नाही पाटील, तसंच आहे. माझा शब्द मोडताय तुम्ही. मला किंमतच नाही तुमच्याकडे शिरपती.
पाटील, माझं ऐका पाटील, माझं नाविलाज आहे. गप्पे, एक शब्द बोलायचा नाही. फक्त एक ध्यानात ठेव, तू दादू पाटलाला नाराज केलंय, त्याचं स्थळ लाथाडलंय तू. दादू पाटील रागातच घोंगडीवरनं उठले, दाण दाण पावलं आपटत बाहेर पडले. पाटील, थांबा थांबा पाटील, असं मनात राग धरून जाऊ नका. पाटील, माझं ऐका. शिरपतीच्या बोलण्याकडे लक्ष न देता दादू पाटील रागानं निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत शिरपती सुन्न होऊन उभा राहिला. पुढे काय होणार या विचारानं तो धास्तावून गेला होता. मैनाही आत विचारात गडली होती. दैवानं इथंही तिच्या सुखाच्या आड येण्याचा प्रयत्न केला होता. ती संकटाचे धक्क्यामागून धक्के सोचत होती आणि दैव हात धुवून तिच्या पाठीमागे लागलं होतं. चुलीवर दादू पाटलासाठी ठेवलेला चहा उतू चालला होता. त्याचा मधुरपणा कोणाच्या ओठी लागण्याऐवजी आगीत भस्म होत चालला होता. मैना एकटक त्याच्याकडे बघत होती. चहाऐवजी तिला आगीमध्ये तिचीच प्रतिमा होरपळताना दिसत होती. श्रोते हो, उत्तम सदाकाळ लिखित मैना या कादंबरीचा हा होता आजचा भाग. इथून पुढचा भाग, इथून पुढची गोष्ट ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.